हे सगळे आंदोलकांसोबत चर्चा करताना मनोज जरांगे पाटील जंतर मंतरवर, दुसऱ्या बाजूला JP नड्डा हे देखील सरकारच्या वतीने या आंदोलनाच्या प्रतिनिधी मंडळासोबत चर्चा करतील अशी माहिती मिळते। आणि त्या अधिक जर आपण पुढे जाऊन किरण रिजिजू किंवा सरकारच्या वतीने कुणीतरी वरिष्ठ मंत्री संसदेमध्ये निवेदन करतील आणि सभागृहाला माहिती देतील या सगळ्या आंदोलनाच्या सद्यस्थितीबाबत, याविषयी सरकारची काय भूमिका आहे त्याबाबतीत, आणि शक्यता आहे की सरकार भविष्यात काय पावलं उचलणार आहे या आंदोलकांसोबत चर्चा करण्याचा विषय असेल किंवा अन्य काही मुद्दे असतील त्या अनुषंगाने सुद्धा। या सगळ्यात आपल्याला शरद पवारांची भूमिका खूप दिसते, कारण शरद पवार काल इथे येऊन गेले जंतर मंतरवर आणि त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील आणि विशेष म्हणजे शरद पवारांचेच खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह मनोज जरांगे पाटील हे इथे पोहोचलेले आहेत। त्याचवेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही भेट घेऊन चर्चा केलेली आहे। तर आता अभिजित दिपकेंचं असं म्हणणं आहे की शरद पवारांनी ही चर्चा आमच्या आंदोलनासंदर्भात, आमच्या आंदोलनातील प्रश्नांसंदर्भात केलेली असू शकते। त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगाने आता देशाच्या राजकारणात हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्या आंदोलनामुळे सगळेच पक्ष आणि पक्षांच्या सर्वांच्या भूमिका या पुन्हा रिशफल होताना दिसत आहेत। कारण जर आपण पाहिलं तर एक नवा विरोधी पक्ष असाही तयार होतोय की जो सत्तेसोबत, सरकारसोबत समन्वय साधायला, त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा करून एक नेमस्त धोरणाने पुढे जाणारा दिसतोय। दुसऱ्या बाजूला आपण असंही पाहतोय की हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जे आंदोलन कदाचित सुरुवातीला जो मुद्दा राहुल गांधींनी घेतला होता, काँग्रेसने घेतला होता, त्या मुद्द्यावर आता कॉक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक, अभिजित दिपके हे सगळे फ्रंट फूटवरती खेळतायत आणि फ्रंट फूटवर येऊन हा मुद्दा मांडतायत। त्यामुळे हे आंदोलन सुद्धा आक्रमकपणे या कॉक्रोच जनता पार्टीकडून, अभिजित दिपकेंकडून आणि सोनम वांगचुक यांच्याकडून पुढे नेलं जात आहे। विशेषतः 20 तारखेला जो मोर्चा आयोजित करण्यात आला होता संसदेवर, त्यावेळी जो हिंसाचार झाला, लाठीचार्ज झाला, त्यानंतर आता चर्चेची दारं उघडली जात आहेत आणि या सगळ्यातून असे एक नवे मतप्रवाह समोर येताना दिसत आहेत की जे मध्यम मार्गी आहेत, जे चर्चा करणारे आहेत, कोणत्याही प्रकारच्या। सोमेश, त्यामुळे ही चर्चा नेमकी काय होणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। पुढची एक मोठी बातमी आहे। पोलिसी अत्याचारावरच्या याचिका ऐकून घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। आमचा वेळ वाया घालवू नका असं सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्याला सुनावलंय। पोलिसी अत्याचाराचे व्हिडिओ बघण्यामध्ये रस नाही असंही कोर्टाचं म्हणणं आहे। आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने 20 तारखेच्या या आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा जंतर मंतरवरून संसदेच्या दिशेनं हा मोर्चा काढण्यात आलेला होता, त्या दरम्यान विद्यार्थ्यांवरती, आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला होता, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी, आंदोलक जखमी देखील झालेले आहेत। काही जणांवरती ICU मध्ये देखील उपचार सुरू होते। या सगळ्या संदर्भात पोलिसी अत्याचारावरच्या याचिका ऐकून घ्यायला सुप्रीम कोर्टानं मात्र नकार दिलेला आहे। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे अभिजित दिपके आणि मनोज जरांगे पाटील यांची चर्चा होतीये। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि दुसरीकडे जंतर मंतरवरचा परिसर आजही आंदोलकांनी फुलून गेलेला आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण देशातून, कानाकोपऱ्यामधून आंदोलक आणि विद्यार्थी हे कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आणि आपल्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन जंतर मंतरवरती आंदोलन करतायत।